राधानगरी तालुक्यात महाराष्ट्र बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ धुवून त्यांची विधिवत पूजा केली। महिलांनी सजवलेल्या बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळी भरवत वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। तुर्भे येथे शर्यत शौकीन प्रेमी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांती तरुण मंडळाच्या वतीने बैल सजवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत 20हून अधिक शेतकऱ्यांनी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलजोड्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणल्या होत्या। यावेळी बैल मालकांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। स्पर्धेत छोट्या बैलांना विविध रंगसंगती व आकर्षक सजावटीने नटवण्यात आले होते। मोठ्या बैलांच्या पाठीवर रंगीबेरंगी झुला, शिंगांना आकर्षक रंग आणि गोंडे बांधून पारंपरिक साज चढवण्यात आला होता। या देखण्या बैलजोड्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले। यानंतर विठ्ठल मंदिरापासून गावातील मुख्य रस्त्यावरून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्याच्या गजरात शेतकरी आणि तरुण मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले। गावकऱ्यांनी मिरवणुकीचे स्वागत करत बेंदूर सणाचा आनंद लुटला। स्पर्धेच्या आयोजनासाठी भरत देवर्डेकर, शिवाजी भोयटे, संतोष बुटाले, नामदेव भोयटे, अनिल चव्हाण, श्रीकांत कांबे यांच्यासह तरुणांनी परिश्रम घेतले। बेंदूर सणाच्या निमित्ताने ग्रामीण संस्कृती, परंपरा, शेतकऱ्यांचे बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।